आणि इकडे विदिशा देते मी लिहून. विदिशा हा आवाज आला की लगेच हो म्हणून आवाज द्यायचा. दुसरी डायरी आण, ह्याच्यामध्ये स्पेलिंग लिहून ठेवते आणि नंतर तेच मागे पुढे लिहायचं. सगळ्यात चांगली स्ट्रॅटेजी मार्केटमधली. दे पेन्सिल. आणि लिहून दिल्यानंतर मी जिथं बसेन तिथंच बसायचं. हे असलं अजिबात घाण करायचं नाही कुठं पण. डायरी या अभ्यासाला दिलेली, घाण करायला नाही. कणिक बाहेर काढून ठेव. येतं लगेच. बटरफ्लाय वेगळे. जा बस तिकडे.
ही स्ट्रॅटेजी 2 प्रकारे बनवते ते आपल्याला, दोन्ही पण दिलेत. शक्यतो लोक या प्रकारे बनवतात, आपण अशी जर बनवू तर जास्त फायदेशीर. गेली ऊन. तिथंच बसायचं आणि माझ्यासमोर किचनमध्ये. चालेल सर्वांचं. ही स्ट्रॅटेजी सगळ्यात चांगली मार्केटमध्ये वर्क करेल. ज्या वेळेस मार्केट साईडवर ज्या वेळेस मार्केट साईडवर असतं त्यावेळेस ही स्ट्रॅटेजी वापरायची. आणि मार्केट जास्त करून साईडवर असतं. ज्या स्क्रीन टी मार्केट वापरली तरी याला काही प्रॉब्लेम नाही. आता पहिलं काय करायचं स्ट्रॅटेजीमध्ये, हा आहे तुमचा कोणता एरिया, हा वरचा रेजिस्टन्स रेजिस्टन्स आणि खालचा आहे तुमचा सपोर्ट, आहे की नाही. असलं पाहिजे रेजिस्टन्स मार्केट रेजिस्टन्स सपोर्टच्या मध्ये असतात. अशा वेळेस रेजिस्टन्स लेवलच्या वरचा आपण अगोदर खाल्ला केला होता, नंतर ऍड द मनी केले होते. आता काय करायचंय, रेजिस्टन्स लेवलच्या वरचा कॉल ऑप्शन सेल करायचा. वरचा कॉल ऑप्शन सेल करायचा रेजिस्टन्सच्या वरचा. आणि सपोर्टच्या खालचा नाही ब्रेकआउट काय संबंध, मार्केट सेंटर असल्यावर वरचा कॉल ऑप्शन सेल करायचा आणि खालचा पुट ऑप्शन सेल करायचा. असं केल्याने काय होईल, नाही झाला. आपण इथला सेल केला याच्यावरती आपण वरचा 100-200 पॉईंट सेल करतो. त्याच्यावर 200 पॉईंट आपण सेल करतो, 200 ते 400 पॉईंट पर्यंत. त्याच्या खाली 200 ते 400 पॉईंट पर्यंत सेल करतो. गेलंच मार्केट तर इथपर्यंत जाईल, याच्यावर 100 ते 100 पॉईंट जाईल समजा गेलं तर. तिथून काय होतं, पूर्ण मार्केट काय होईल, खाली येईल. म्हणजे हा जो पैसे आपल्याला मिळतील. पी मध्ये तर पी आपण खालचा सेल केल्यामुळं तिथपर्यंत प्रॉफिट आपलं सगळं. आता याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करायचे असेल तर 300 ते 400 पॉईंट पुढचा कॉल ऑप्शन बाय करायचा. 300 ते 400 पुढचा पुढचा म्हणजे समजा 25,500 उदाहरण डायरेक्ट 25,900 कॉल ऑप्शन बाय करून ठेवायचे. तिथून कंटिन्यूच मिळेल आपल्याला तो. आणि त्या खाली पण काय करायचा, 300 ते 400 पॉईंट पाठीमागचा म्हणजे खूप ओटीएम जास्त ओटीएमचा खूप आपण काय करायचा, बाय करायचा. झाली एक कंडिशन. दुसरी कंडिशन अशी याच्यामध्ये, ही एक पद्धत झाली ही स्ट्रॅटेजी बनवायची. दुसरी पद्धत आहे एटीएमचा कॉल आणि एटीएमचा पुट सेल करायचा. एटीएम काय करायचं, कॉल सेल करायचा आणि पुट पण काय करायचा, सेल करायचा. एटीएमचा जिथं मार्केट चालू आहे तिथला सेंटरचा. आणि एक एटीएमचा कॉल बाय करायचा, एटीएमचाच कॉल बाय करायचा. पुट मात्र ओटीएमचा बाय करायचा. पुट कोणता बाय करायचा, ओटीएमचा. याने काय होईल, आपल्यात जरी मार्केट राहिलं इथं तरी तुम्हाला सगळे पैसे मिळतील. एटीएम नसल्यामुळे त्याचा फायदा जास्त होईल. आणि जेवढ्या वेळेस मार्केट असं साईडवेज राहील तेवढा जास्त फायदा येईल त्यासाठी तुम्हाला. जास्तीत जास्त मार्केट साईडवेज राहतं. आपण बघितलं मार्केट मुवमेंट जर आली याच्यावर काही 400-500 पॉईंट जात नाही किंवा खाली 400-500 पॉईंट जात नाही. हे जरी वापरली काय किंवा हे जरी वापरली तरी आपला फायदा होतो. सगळ्यात जास्त चालणारी स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये म्हणजे शॉर्ट आयर्न बटरफ्लाय किंवा आयर्न डोम. आयर्न म्हणजे इस्त्री, इस्त्रीचा आकार असा असतो. इस्त्रीचा आकार असा असतो, बरोबर ना.
असं असते प्लेट खायची. म्हणजे इथं प्रीमियम जास्त असतं. इथून काय होतं, प्रीमियम कमी 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 होत अजून पॉईंट प्रीमियम 0 होतं. काय होतं, प्रीमियम 0 म्हणजे आपल्याला पैसे मिळतात कमी म्हणून प्रीमियम. आपण सेल केलेले प्रीमियम कमी होतात. आपण सेलर तिथं बाहेर नाही येत. आपण जे स्ट्रॅटेजी आपण सेलर म्हणू शकतो. स्ट्रॅटेजी ते काय उद्यापासून बाईकचं स्ट्रॅटेजी होती आपल्यासाठी. तुला ऑप्शन सुरू झालं आमच्या ड्युटी 8 घंटे ठरवलं. 8 घंटे 12 थोडंसं वातावरण काही आम्हीच केलं ते होतं. 7-8 तास पुढे राहते इकडे. लक्ष झालंय काय करायचंय. ज्या रेजिस्टन्स लेवलच्या, आता रेजिस्टन्स लेवल 26,000 समजा रेजिस्टन्स, याच्या पुढे 200 पॉईंट म्हणजे 26,200चा कॉल ऑप्शन सेल करायचा. आणि याच्या खाली 24,800चा पुट ऑप्शन सेल करायचा. 200 पॉईंट पाठीमागं 200 पॉईंट पुढं. आता ही पण एक सपोर्ट स्ट्रॉंग आहे. 25,000 काय आहे स्ट्रॉंग, 26,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स. म्हणजे पुढे 200 पॉईंट आहे, त्याच्या पाठीमागं 200 पॉईंट आहे. आणि त्याच्या पुढे 200 पॉईंट कॉल बाय करायचा आणि याच्या पाठीमागं 200 पॉईंटचा पुट बाय करायचा. ही झाली पहिली पद्धत. असं नसेल करायचं तुम्हाला तर एटीएम कॉल सेल करायचा, एटीएमचा पुट पण सेल करायचा. हा दोन्ही पद्धतीने करू शकतो. हे करा तुम्ही हे करा. पण हे जास्त केलं ना हे प्रीमियम कमी मिळतो पण सुरक्षित असतो. कारण तेवढं मार्केटवर जातो 400 पॉईंट खाली इकडे 400 पॉईंट 800 पॉईंट जात नाही. त्याच्यामुळं हे केलं कधी पण चांगलं. पण ऑटोमॅटिक जर तुम्ही अप्लाय केली स्ट्रॅटेजी तर अशा प्रकारचे तुम्हाला स्ट्रॅटेजी दिसेल. त्याच्यामध्ये एटीएम दिसेल तुम्हाला. आणि इथे एटीएमचा कॉल बाय करायचा आणि एटीएमचा पुट बाय करायचा. ही स्ट्रॅटेजी तुम्ही महिन्याभर ठेवू शकता. महिनाभर 2 महिने 3 महिने ठेवू शकता होल्डमध्ये. पैसे येत राहतात. मंथली एक्सपायरी घ्यायची. 8 आठवड्याची एल तरी चालतंय. मंथली एक्सपायरी घ्यायची आपण जास्त पैसे थोडे करायचे. ही स्ट्रॅटेजी जास्त वापरतात. जास्त वापरतात. आयर्न बेन्स वापरतात. कारण याच्यामध्ये हेडॅक नसतो. म्हणजे तुम्हाला जास्त बेची वन जास्त मिळतो ना. 1000 पॉईंटचा गॅप मिळतो तुम्हाला जवळपास. त्याच्या पुढे 200 याच्या पुढे त्याच्या खाली 200 400 हे झाले मध्ये 500 पॉईंट कसे मिळतील. म्हणजे 1000 पॉईंट मार्केट हलत नाही महिनाभरात. जातच नाही. निफ्टीला 2-3 हजाराचा गॅप असतो त्या निफ्टीला. करायची प्रॅक्टिस. त्याला समजलं आहे. आपण काय करू त्याला अशा नाही पैसे तेवढेच लागतात. पैसे तेवढेच लागतात. पैसे लाख 1.5 लाख रुपये सगळं लॉगिन करावं लागते. ते यायला मला ते लॉगिन ओपन करावं लागते. लॉग आउट म्हणते आता भाषा बोलतात. पण लॉग इन करावं. लॉग आउट झालेलंच नाही आपल्याला. तुम्ही ऑप्शनच्या पण करू शकता. स्टॉक ऑप्शनच्या प्रकारे तुम्ही करू शकता. असं काही केलं पाहिजे. एखादा स्टॉक आहे स्टॉक ऑप्शनमध्ये सगळ्यात जास्त फायदा होतो. कारण प्रीमियम म्हणावं कशी वाढत ना. स्टॉक ऑप्शनमध्ये पैसे थोडे कमी लागतात बाय सेल करायला. ऑप्शन स्ट्रॅटेजी विकत किती करायचे आपल्याला. आयर्न बटरफ्लाय करायचं आहे ना. शॉर्ट आयर्न फ्लाय आहे की नाही. ही स्ट्रॅटेजी सर्वांना शेवटची शॉर्ट आयर्न बटरफ्लाय ही स्ट्रॅटेजी आपण अप्लाय करू. त्याला क्लिक केलं काय आहे याच्यामध्ये 24,750 कुठली प्राईज येईल. एटीएम प्राईज आलं काय काय आलं एटीएम प्राईजचं CET आहे. याच्या पाठीमध्ये 100 पॉईंटचं त्यांनी फी घ्यायचा. म्हणजे पुढे 100 पॉईंटचा फी घ्यायचा. आपण 200 पॉईंट घेऊ. आता काय करायचे 200 पॉईंट घ्यायचे. एक्सपायरी लागली ना त्याच्यामध्ये आपण एक्सपायरी घेऊ. आपण सप्टेंबर घेऊ. आपण शेवटची
30 सप्टेंबर जास्त मिळेल आपल्याला. महिन्याच्या हिशोबाने चालू आपला. एक महिन्याचे आपण एक फ्लॅट घेतली, त्याच्यामध्ये 4 पोझिशन लागले आपल्या. आता बघा 30 सप्टेंबरची आपण घेतली. सीईपी काय घेतले 24,900 बरोबर. तुम्ही 800 जास्त निश्चय असला तिथे किती पॉईंट होतो वरती, किती पॉईंटचा गॅप झाला 600 पॉईंट. याच्या खाली किती झाला 600 झाला. 1200 पॉईंट जाणार आहे का मार्केट वरती खाली महिन्याभरात सांगा मला. 1200 पॉईंट किती जाईल का. त्याच्यामुळे स्टार्टिंग करायचं आहे आपलं. याला हे समजलंय का. ॲडमनचं सीईपी सेल केलं आणि प्लस म्हणजे बाय केलं. काय बाय केलं 24,300चा पुट म्हणजे एकदम ओटीएम झाला तो पुटचा. आणि 24,500 25,500चा कॉल म्हणजे 600 पॉईंट पुढचा 700 पॉईंट पुढचा. त्याची 24,800 चालू मार्केट 24,800 25,500 700 पॉईंट पुढचा पुढे बाय केला. त्याला आपण ऍड करू. मध्ये 31,000 पैसे किती लागले सगळे 1,24% ना होईल. प्रॅक्टिस घेऊन घे बरं सॉल्व करायला. आता हे प्रीमियम जास्त भेटले आपलं की नाही. याला थोडी कमी करायची. त्याला प्रीमियम कमी करायचे आणि 21 रुपयापर्यंत घेऊन टाकतो. महिन्याला ठेवायचं ना आपल्याला. पैसे कमी होतात त्याच्यामध्ये 45% बाय करण्याचे पैसे म्हणजे काही करायचे आपल्या 100 मार्केट नाही पडायचे. आपण मार्केट 20 रुपये सोडायचे महिन्याभराच्या हिशोबाने फक्त आपण. नाही का पुस्तक आहे ना मॅथचं घे करायला. काय त्याला आपण 20 रुपयाचे पेमेंट घेतले. 35% महिन्याला मिळेल. 35% किती 100% पॉईंट 500 वर नाही. झिरो. ज्यांनी अशा प्रकारे अप्लाय केला सध्या 15,000 नफा चालू असतो. हे सगळं हिरवायचं कुठेही मार्केट जाऊ दे असं जर बनवलं 100% प्रॉफिट देणार. जेव्हा जिथं मार्केट राहील या पॉईंटला तेव्हा 23,474 तुमचा नफा सेल केला गेला. 24,900ला मार्केट राहील. असताना 8 दिवसाला काढा 2 दिवसाला म्हटलं 1,000 आधी पुढचे घेतलं तर जास्त बाय बरोबर माणूस तुझे करतो ते. मला सांगा 1,31,000 15,000 सुरक्षित येत नाही. ते काय दिसतं नाही काय सांगा ते काय दिसतंय वर त्याकडे पुढे पुढे चाललं ना तर वर वाढलं बघा 4,500 6,900 10,000 दिसतंय का ते 14,000 अशा प्रकारे प्रॉफिट वाढतं. पुढं गेलं 5,500 45 काय दाखवलं 600 पॉईंट पुढं पुढं काय दाखवलं सध्या 25,000 जायला मग किलो ते 2 किलो. तर अशा प्रकारे ही स्ट्रॅटेजी वापरायची आहे. यात काय अडचण आहे कोणाला. हा लावायचं तेच लावायचं. यात काय अडचण आहे कोणाला.
त्याचा अर्थ नसतो. प्रॅक्टिकली मध्ये लॉसच दिसत नाही वाटतं. लॉस नाही होत, ते आपल्यावर डिपेंड आहे कसं करायचं लॉस ते. एक पेंटिंग करतो वाढत तर लॉस दिसेल थोडाफार. त्याला समजा आपण 40 रुपयाचं पिऊन घेतलं लॉस होईल. 50 एवढं काय मार्केटला सोडून दिलेले पैसे आपण जे बाय करतोय ना आपण, ते पैसे सोडून दिलेले आहेत मार्केटला आपण. इथे 40 रुपये केले आपण, इथे 40 रुपये. नाही झालं तर मग सॉल्व्ह कर ना ते. काय विचारलाय प्रश्न वाच. थोडासा लॉस दिसेल तुम्हाला. त्या लॉस 1301 रुपये, तरी पण तुम्हाला 23% पैसे मिळतील तुम्हाला. आता ब्रेक इव्हन बघा 24,300, सध्या मार्केट 24,800, 500 पॉईंट खाली गेल का निफ्टी. तर आपण झोपणार आहे का 500 पॉईंट खाली येतो नाही झोपणार आहे की नाही. आज जर आपण 25,400 म्हणजे किती पॉईंटचा डिफरन्स आहे बघा. 1100 पॉईंटचा डिफरन्स आहे. किती 1100 पॉईंट मध्ये मार्केट कुठेही जाऊ द्या पैसे मिळणार तुम्हाला. 1100 पॉईंट मार्केट मध्ये जात नाही. आहे की नाही. 1100-1150 पॉईंट येते. 1170 पॉईंट आहे जवळपास. पैसे जेवढे लागतात पैसे नाही येते ते पैसे तेवढेच लागतात. तुम्ही काही ऍडजस्टमेंट हा यातून काही ऍडजस्टमेंट आणखी तुम्हाला वाटलं प्लॉट वाढवायची का आणखी सेल करायची ऑर्डर प्लेस करायचं त्याच्यामध्ये. आता सगळ्याकडे कोणते अकाउंट आहे तुमच्याकडं. एंजल लोन. चला हे समजले सर्वांना. आपण एक स्ट्रॅटेजी एंजल लोनवर अप्लाय करू. आता तुमच्या समोर ठेवतो मी. अशा प्रकारे लावायचं. ओके. कोण करतोय स्क्रीन शेअर करून. स्क्रीन शेअर कोण करतोय. ऑनलाईन नंबर करायचं एंजल लोनचा काही संबंध नाही का. डायरेक्ट एंजल लोन ओपन करायचं. मोबाईलची स्क्रीन शेअर करायची कोणीतरी. असं बघायचं नाही डोळ्याने. आपला आवाज त्यांना आवाज मोबाईल जवळ. कोण करते स्क्रीन शेअर. चुकलं चुकू द्या काय बरं पण मी सांगतो ना काय करायचं ते. चुकू द्या. प्रश्न करतोय का. सर मी एंजल लोन वापरत नाहीये. बघतो असं जर बघतो मी असं. प्रमोद करतोय. हा थांब. बनकर मॅडम. राहुल सर. प्रियंका मॅडम. कोण करतोय स्क्रीन शेअर. मोबाईलची स्क्रीन शेअर करायची तुम्हाला. सर थोडा कार्यक्रम चालू आहे घरी गणपतीचा. ओके गणपती. प्रियंका मॅडम करताय. हा झिरो कशी लावायची स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो मी. हो झिरो दाचा आहे सर. ठीक आहे प्रमोद करेन. प्रमोद स्क्रीन शेअर करायची. एक डिव्हाइस पूर्ण बंद करायचं. एकाचा आवाज चालू ठेवायचा. झिरो दाचा करू का मग. तुम्ही ज्या ठिकाणी जॉईन आहे तिथं 3 टीम आहेत खाली. हो त्याला क्लिक करायची 3 टीम. मला केलं क्लिक. सगळ्यात वरती एक डाव्या बाजूला हाताचं चिन्ह आहे आणि उजव्या बाजूला असा एक एरो चौकोनामध्ये दिसतोय. डाव्या बाजूला हाताचं चिन्ह आहे आणि त्याच्या उजव्या साईडला एक एरो आहे दिसतोय का चौकोनात. शेअर केलं तर होईल. बघ ना तू क्वेश्चन दिसतंय काय? नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचे असतात गणित, पुस्तकात नाही. तिसरी वेळ आहे तुला सांगायची. स्क्रीन शेअर दिसतंय काय. आवाज येतो का माझा तिकडं. दिसते सर. मग मारायचं दाबायचं ना ते आरो. हा केला बरं.
आता काय करायचं, ते ॲरो दाबल्यानंतर तिथं शेअर स्क्रीनचं ऑप्शन येईल, त्याला क्लिक करायचं. ओके, स्क्रीन शेअर झाली. आता काय करायचं, एंजल वन वर जायचं. याला मिनिमाइज करू का? काहीच करू नको, त्याला एंजल वर जा, डायरेक्ट एंजल वर. मिनिमाइज नाही करायचं. मग बॅट जावं लागेल ना मला. बॅग जायची, बरं जा बॅग, जा बॅग. एंजल वन जायचं पूर्ण. हा, नोटबुक आहे ना तुला? आहे का नोटबुक? तुला तिसरी नाही तर ही चौथी शेवटची वेळ सांगायची, नोटबुक मध्ये अभ्यास कर. सगळ्यांना लक्ष द्या. गणित कधीच वाचत नाही. याच्याप्रमाणे जायचं, तुमच्या एंजल वन ओपन करा. आता वरती F&O असं दिलेलं आहे, दिसतं का? फ्युचर ऑप्शन वर डाव्या साईड तेव्हा इथं त्याला क्लिक करायचं. F&O ला क्लिक केल्यानंतर काय करायचं, खाली जायचं. तुम्ही खाली तिथं ना, मी सांगतो तुम्हाला तिथं बास्केट होऊन येईल, बास्केट ऑर्डर. रिसर्च रिकमेंडेशन, बास्केट. ठीक आहे, चला. हा बास्केट ऑर्डर. हा बास्केट ऑर्डर कुठे आहे? बास्केट ऑर्डर हा बाई हे इथं. हा, कुठेशी होतं ते? कशात होतं ते काय ते? एकदम खाली आहे ते. हा, होम वरती गेल्यानंतर होम वरतीच आहे मी. डिस्कवरच्या खाली आहे. IQ डिस्कवरच्या खाली सांगतो माझ्याकडे येऊ दे. मला ये ना ते पहिलं माझ्याकडे वेगळं होतं ते. हा, प्राचीन न्यूज, बिगिनर्स, इन्व्हेस्टर्स संपले. टेस्ट ओके. हा, स्ट्रॅटेजी मध्ये इंडेक्स ऑप्शन मध्ये. हा, फ्युचर ऑप्शनला गेलोच नाही ना मी. आवाज कमी करा. हा काय आवाज जास्त झाला? नोटबुक मध्ये हा, ते बाजूचा रूमचा आहे. आलं, बास्केट ऑर्डर आले.
सगळ्यांकडे आलं का बास्केट ऑर्डर? हा आला बास्केट ऑर्डर आला. हा बास्केट ऑर्डरला क्लिक करायचं. क्लिक ओके. केलं. हा केला. आता याच्यामध्ये खाली क्रिएट न्यू बास्केट दिसतंय. हो क्रिएट न्यू बास्केट त्याला क्लिक करा. केलं. हो आता वर सर्चचा ऑप्शन आलाय तुम्हाला. स्टार्ट टायपिंग टू सर्च अँड ऍड असा आलाय. हो बरोबर. आता अगोदर काय करायचं आपल्याला? एक मिनिट कुठं होतं आपण? ते सर्च करायचं 24/9. 24/9 टाकलं का? थांबा 24/900. ते तुम्हाला येईल सीपी दिसतंय. सीपी दिसतील तुम्ही कॉलपुट दिसतील 24/9 सी 24/9 पी असं दिसेल बरोबर. प्रॅक्टिस झोन घ्यायचं लगेच. आपल्याला त्याच्यातले दोन घ्यायचंय गणितं करायची. सप्टेंबरचा. पटापट बरोबर. आवडायचं. हा किती सप्टेंबरचा घ्यायचा आहे? शेवटी सप्टेंबरचा घ्यायचा आहे आपला. 30 सप्टेंबरचा घ्यायचा आहे. 30 सप्टेंबरचा का? सप्टेंबरचा लोटा त्याला वरती 30 सप्टेंबरचा येईल त्याच्यामध्ये सी. हा 312. हा त्याला क्लिक करायचंय. 312 ला. हा. हा टाकायचंय. एक लॉट. हा टाकले? हा सप्टेंबरचा फिनिश झाला तुमचं. एक मिनिट हा. 23 सप्टेंबर सी हा 30 क्लिक करायचं. त्याला काय करायचं? होणार पटपट P2 टाकायचं तिथं पटपट. स्टेटमेंट आपण करू. ठीक आहे. त्याला इथं एक लॉट करायचा आणि काय करायचं याला आपला सेल करायचं ना. सी घेतलं ना आपण. हा बायच्या बाजूचं सेलचं बटन दाबायचं. ओके. आणि याला ऍड टू बास्केट म्हणायचं. 2,17,000 रुपये लागतात बघा. ते दिलंय तुम्हाला. दिसतंय का? ऍड टू बास्केट. ऍड टू बास्केट म्हणायचं. काय ऍड टू बास्केट? हा केला. सगळ्यांनी काय सोबत होते. ऍड टू बास्केट. आता थांबायचं येतं बरं का. मी सांगतो कसं करायचं. केलंय. खाली एक तुम्हाला पट्टी आणली काढली. रिव्ह्यू बास्केट वर ऑर्डर ऍडेड दिसतंय. खालच्या बाजूला मोबाईलच्या रिव्ह्यू बास्केट काळ्या अक्षरामध्ये पट्टी आलेली. हा 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 त्याला क्लिक करायचंय. हा केला. आता तुमची एक ऑर्डर लागलेली दिसेल तुम्हाला बरोबर. 24/900ची. पुन्हा वर सर्च मध्ये जायचंय. त्या ऑर्डर सर्च मध्ये जायचं डबल 24/900 टाकायचंय. किती? 24,900चा पुट सेल करायचा आहे आता. बरं. कधीचा घेऊ? 30 तारखेचा का 28चा? 30 सप्टेंबरचा घ्यायचा आहे. 30 सप्टेंबरचा 24,900 सी ना. पी घ्यायचा. पी सी सेल केला ना. आपण आता पी सेल करायला लागेल ना. मला पी दाखवत नाही ते. दाखवतो तुला कसं दाखवत नाही. ते फक्त सी दाखवायला पी दाखवत नाही. टाकते तर 24/9 टाक. हा एकच मिनिट. टाकले तिथं वरती. हा 24,900. जागा घे खाली दिसलं तुला सगळं ते पीसी. लोड त्याला वरती. एक्सपायरी पाहिजे तिथं. हा 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 30 सप्टेंबर. हा ओके. 350. 350 वाला. हा त्याला क्लिक करायचं आणि त्याला सेल म्हणायचं. एक लॉट टाकून. एक लॉट टाकायचा याचा आणि याचा करायचं. सेल म्हणायचं. सेल झालं त्याला म्हणजे ऍड टू बास्केट. किती ऑर्डर लावल्या आपण? 2 ऑर्डर लावल्या. कोणत्या? एक एटीएमचा पी वाय सेल केला.
एटीएमचा PSL केला बरोबर. हा आता काय करायचं आपलं बाय करायचंय. पुन्हा त्या काळ्या पट्टीवर जायचे खालच्या रिव्ह्यू बास्केटवर जायचंय. पटपट. आणि वर सर्च मध्ये जायचंय. काय करायचं 25,500चा C बरोबर ना. हा बरोबर 25,500चा C 30 सप्टेंबरचा घ्यायचा आहे. ₹90 किंमत आहे त्याची. 99.45. हा त्याला क्लिक करायचंय. हा केला. 30 सप्टेंबरचा सी ना हा 826 सप्टेंबर आहे का सप्टेंबरचा आहे 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबर क्वांटिटी किती टाकायची? 264 ना हा 99.40 रुपयाचे. नाही एक दिवस 5 सप्टेंबर 1 पुढे. 31 सप्टेंबर आहे ती सी पाहिजे ना हा ऑक्टोबर आहे की वरती सप्टेंबर असणार ना. ऑगस्ट आहे सप्टेंबर खाली ना 9 सप्टेंबर 9 सप्टेंबर 12 सप्टेंबर 23 सप्टेंबर 25,500 टाकलं का वरती तुम्ही. आता हे बघा 30 25,500 टाका नाही तर वरती 25,500 घ्यायचा आपला. हा टाका C तिथं 30 सप्टेंबरचा ₹90 येतो तुम्हाला. आला का. हा त्याला C काय करायचंय एक लॉट टाकायचा आहे. टाक एक लॉट तिथं स्क्रीनवर बघायचं करतोय तिकडून. हा लिमिट प्राइस मध्ये ₹40 टाकायचे. नाव कडून किती टाकायचंय 40. 49.40 आहे तिथं. एक वर ना तिथे 40 टाकायचंय. हा 40. त्याला ₹3,000 लागतील तुम्हाला घ्यायला. नवीन ना 40. ऍड टू बास्केट म्हणा. बाकी जे लिमिट काही टाइमिंग काहीच नाही करायचं बाकी तुम्ही. ऍक्टिव्ह ऍड टू बास्केट म्हणायचं. कुठपर्यंत आलंय? किती ऑर्डर लागले. फोन कशाला किती उघडला? ऑर्डर लागलं का किती ऑर्डर लागल्या. मग वाचता नाही question. 3. हा. पुन्हा खालच्या पट्टीवर जायचे काळ्या रिव्ह्यू बास्केट 3 ऑर्डर ऍडेड तिथे जायचं त्याला क्लिक करायचं. हा आता चौथी ऑर्डर लावायची आपल्याला. तुम्हाला ₹2,43,000 लागतील बरं खाली बघा. तोपर्यंत बघा ते ₹2,43,000 लागतील खाली डाव्या साईडला दिसतंय का. हो दिसतो. हा आता ₹2,43,000 तुम्हाला लागते सध्याच्या कंडिशनला. आता एक ऑर्डर टाकल्यावर बघू आपण किती खाली होते ते. हा वर सर्च मिळायचं आणि आपला फूट कोणता होता 23,300 होता मला वाटते ना 24,300 किती होता 24,500 फूट कोणता होता. फूट का 24,300 होता मला वाटते. एकदा ऑर्डरला जाऊन पाहू का? नाही तिथं त्या याच्यात दाखवलं ना मी तुम्हाला याच्यावरती स्क्रीनशॉट काढला तुम्ही. चोवीस 24,300 300 फूट सर. हा चला ओके 30 सप्टेंबरचा 24,300 फूट घ्यायचे ₹39. 24,300चा. हा वर 24,300 सर्च करायचं 24,300 फूट येईल तुम्हाला ₹139.05 ओके. आला त्याला लॉट 1 करायचा आणि याची सुद्धा लिमिट प्राइस किती लावायची ₹40. आता हे कधी घ्यायचं हे 40 वाली घ्यायची बरं का स्ट्राईक प्राइस आपलं घेताना तिथं आपण सध्या लिमिट मध्ये लावतोय. त्याला इथपर्यंत एक लॉट घ्यायचा आहे. लिमिट किती का? लिमिट याला ₹40 लावायचे 40. त्याला पायच म्हणायचं बरं का सेल नाही करायचं आपण पाय करतो. त्याला ऍड टू बास्केट म्हणा. ऍड टू बास्केट. हा त्याला ऍड टू बास्केट. आता किती ऑर्डर लागले आपल्या 4 ऑर्डर लागल्या. 4 ऑर्डर लागल्या.
आता रिव्ह्यू बास्केटवर जायचे तुम्ही पाचशे काळ्या पट्टीवर जायचे. किती पैसे लागले मला सांगा. 1,25,572. बरोबर. हा जेरोदाला थोडे जास्त लागतील 200-300 रुपये. 400 रुपयाचा फरक असतो जेरोदा आपला. आणि मी जर याच्यावर केलं तर मला जास्त लागतात. ऑस्ट्रावर मी जर केलं तर मला 700-800 रुपये जास्त लागतात तुमच्यापेक्षा. ते घेतं तेव्हा घेतं चार्ज घेतं काय माहित नाही पण जास्त लागतात मला. म्हणजे अलग लक्षात तुमच्या 2.5 लाखावरून आपण 1.25 लाखावर आलो. त्याच्यामध्ये 4 ऑर्डर लागलेत आपले. बरोबर. हा याला मार्केटमध्ये तुम्हाला टाकताना तुम्ही प्लेस बास्केट केलं का मार्केटमध्ये सगळ्या ऑर्डर पडतील एकाच वेळेस. आलं का देणार. काय केलं. प्लेस ऑर्डरचं प्लेस बास्केटचं बटन घेतो उजव्या साईडला खाली. हा ते दाबू नका पैसे कमी तुमच्याकडे पडणार नाही. प्लेस बास्केटचं ऑर्डर केलं तर सगळ्याच्या ऑर्डर मार्केटमध्ये पडतील ऍट अ टाइम. तुम्हाला एक्झिट होताना सुद्धा 4 ऑर्डर लवकर एक्झिट झाले पाहिजे. तुम्हाला त्याच्यामध्ये 2 मिनिटं जातील प्रत्येक ऑर्डर एक्झिट करायला. असं जर तुम्ही केलं तर एक्झिट बास्केटचा ऑप्शन येईल तुम्हाला नंतर. जेव्हा प्रॉफिट चालू असेल ना एक्झिट बास्केट केलं तर 4 ऑर्डर एकाच वेळेस एक्झिट होते. तुमचा वेळ वाया जाणार. अशा वेळेस काय एखादी मोठी स्कॅन्डल आली बस तर कुठेतरी लॉस होणार कुठे प्रॉफिट काहीतरी होणार त्याच्यामुळे. ह्या टास्क लावायच्या आणि सर्वांच्या बर बर. आलं अशा प्रकारे स्ट्रॅटेजी ऑर्डर लावायच्या आहेत प्रत्येकाला. आता हे पहिले कॅन्सल करून द्या मला नाही तर जायचं पैसे. नाही बॅक यायचं कॅन्सल होऊन जाईल ऑटोमॅटिक. सेव्ह बास्केट नाही केलं. सेव्ह बास्केटवर तुम्ही सेव्ह बास्केट जर केलं उद्या चला त्याला सेव्ह बास्केट उद्या मार्केटवर टाकून कॉल पाहिजे कॅन्सल करायचं. फक्त बॅक सेव्ह केलेच नाही का बॅक यायचं आपले पैसे सुरक्षित आहे की नाही ते त्याला सेव्ह अनसेव्ह बास्केट नो एक्झिट असं येईल तुम्हाला. बॅकचं बटन लागतं त्याला नो एक्झिट म्हणायचं. काय काय बॅकचं बटन दाबायचं बॅकचं मोबाईलचं. हा डावीकडचं दाबायचं नो एक्झिट. सेव्ह नो एक्झिट करायचं तिथे नो एक्झिट. हा केलं. मला तुमच्या ऑर्डर एक्झिट बघून घ्या. बास्केट रिकामी झाली. सर लॉट साईज सगळ्यांची सेम ठेवायची आहे का. लॉट साईज सेम ठेवायची. लॉट साईज सेम ठेवायची. लॉट साईज बदलायची. सेल बाय सगळ्यांची सेम ठेवायची. हो सगळ्यांची सेम ठेवायची. तुम्ही लॉट साईज कन्वर्ट केली ना तर शेअरची कमी पैसे तुम्हाला त्या प्रमाणात पैसे लागतील मग असे. काय म्हटले सर. तुम्ही जर जास्त ऑर्डर लावल्या जास्त लॉट केले ना तर पैसे जास्त लागतील त्या प्रमाणात थोडे थोडे. हो बरोबर. कसे ऑर्डर लावायच्या मार्जिन कसं वापर कमी करायचंय त्या प्रकारे आपल्या मध्ये तुम्ही असं ऑर्डर लावलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या मनाने ऑर्डर लावू शकता. इथं बास्केटमध्ये न जाता तुम्ही डायरेक्ट सर्च करायचं 24,900. पण अगोदर तुम्हाला काय करावं लागेल सेल करायचं नाही. सेल करायचं म्हणल्यावर तुम्हाला 2.25 लाख रुपये सुरुवातीला लागतील. अगोदर कोणताही ऑप्शन बाय करायचं. एक कॉलने फूड बाय करून ठेवायचे नंतर 2 सेल करायचे तरी तुम्हाला मार्जिन 1.25 लाख रुपये लागेल. तुम्हाला वेगवेगळ्या लागतील ठेवा. त्याला सेविंग मिळायचं त्याने बास्केट वापरायची शक्यतो एकाच वेळेस एक्झिट व्हायला मदत होते. तर तुम्ही सेपरेट जरी तुम्ही ऑर्डर केल्या तरी चाललं. तुम्ही आता एक जर लॉट तुम्हाला सेल करायचा म्हणलं तर डायरेक्ट तुम्हाला 14 लाख रुपये मागेल. त्याची ऑर्डर पडणार आहे. त्यासाठी काय करायचं कॉल बाय करायचं तर पुट बाय करायचं काही करा नंतर एक सेल करायचं पुन्हा एक बाय करायचं पुन्हा एक सेल करायचं पैसे तुम्हाला 1.25 लाख. अल्लाच्या 2 प्रकारचे मला ऑर्डर याच्यामध्ये लावतात. बरोबर आहे. ठीक आहे. आता स्क्रीन मी बंद करतोय. सर ओटीएम जो बाय करायचा आहे हा तो किती याचा प्रीमियम पाहिजे म्हणले. महिन्याभर ठेवायचे असलं आपल्याला तर
500 पॉईंट फक्त घेऊन टाकायचा समोर सुरू हो बघू. ते शेअर बंद करतो मग तुम्ही. आपण हो हो नाही. त्याच्यामध्ये आपण 10 रुपये घेतले नाही आपण. जास्त नाही पोहोचून काय घेतलं? आपण नाही घेतलं कमी घेतलंय माझं तेवढं सांगतो तुम्हाला माहिती घेतो ना पण एक्सपिरियन्स महिन्यामध्ये 10 रुपये काय वाढणार तुमचे मधी त्यांनी क्वालिटीतलं जर मार्केट गेलं तर त्यात पैसे होणार नाही म्हणून आपण घेतो ते 10-20 रुपये जागी किती घेतले होते? 40 रुपये 40 टाकले ना आपण आता म्हणजे पिना पिना हे पिना किती पैसे मार्केट काट मला मार्केट 300 रुपये आहे महालक्ष्मी गाड नाही ना. आला लक्षात ऑर्डर कशा लावायच्या स्ट्रॅटेजीमध्ये त्या झाल्या आपल्या सेलिंगच्या स्ट्रॅटेजी. आणखी तुम्हाला काय ऍडव्हान्स सांगतो स्ट्रॅटेजी ऑनलाईन दाखवत होती ती पण चांगली आहे स्ट्रॅटेजी. पुढचा chapter घेऊन जा. काही काढणार नाही आपण फक्त आपण डायरेक्ट त्याच्यावरती जाऊ. मी एकच example देणार आहे. आपण काय करायचं? नाही इकडे बघा बघा. डायरेक्ट चेक करतो मी इथं 132 आहे इथं 7 आपण स्ट्रॅटेजी शॉर्ट आहे काउंटर दिसतंय तुम्हाला दिसते का 3 नंबरला दिसतंय दिसते का स्क्रॉल कर हो तिला क्लिक करायचं त्याच्यामध्ये बघा 2350चा फूट बाय केला म्हणजे 500 पॉईंट पाहिजे ना 700 पॉईंट पाहिजे 800 पॉईंट रुपये आहे की नाही आणि 25,700चा कॉल बाय केला तो 800 पॉईंट पुढचा आहे 5 पॉईंट झाले आणि ते काय केलं 24,300चा फूट आणि 25,400चा कॉल दिसतंय का हे सगळे ओटीएल तुम्हाला मी सांगितलं होतं ना सपोर्ट पदर छोटं झालं का खांद्यावरचं. रेषांच्या पुढचा आणि सपोर्टच्या खालचा 24,300 म्हणजे अच्छा मग ते काय ब्लाऊज आहे का खालचा हाताचं? 2 पॉईंट सध्या प्राइस चालू 24,800 ते ब्लाऊज आहे का 500 हाताचं? पॉईंट पाठीमागं आणि 500 पॉईंट पुढे असे 2 कॉल फूट सेल केले आणि त्याच्या पुढे 250 पॉईंट म्हणजे जवळपास 700 पॉईंट पुढे आणि 700 पॉईंट पाठीमागे असे 2 बाय केले त्या स्ट्रॅटेजी मध्ये. ते ना तुझं स्ट्रेटनरनी त्याला थोडा सगळं शेप आहे त्याच्यामध्ये. मिऱ्यांना ऍड शॉर्ट आयर्न कॉर्नर हा या दिला आपण अप्लाय करू डोक्यावर 55% चान्स राहील प्रॉफिटचे. आता इथे लॉस 16,000 होणार आहे मॅक्झिमम लॉस 16,000 तिथे सोडून नाही थोडं आणि प्रॉफिट चान्स जास्त आहे. फोन झाला का ब्रेक घेऊन बघा 25,200 25,100 24,175 सध्या मार्केट चालू आहे 24,800 700 पॉईंट पाठीमागं आणि 25,500 700 पॉईंट पुढं किती पॉईंट झाले 1,400 पॉईंट मध्ये लाल साडी घालून झाली का 1,400 पॉईंटचं अंतर आहे 1,400 पॉईंट मध्ये मार्केट कुठेही राहिलं तरी तुम्हाला इथे होणार आहे या प्रीमियमला या प्रीमियम पण नाही केली हा 55 असतं सेल पण नाही केली. किती मार्जिन लागतंय 1,06,000 1.25 लाखामध्ये तयार होती पण फक्त याच्यामध्ये आपलं काय होतंय जास्त प्रमाणामध्ये येते आपलं म्हणजे पैसे जास्त मिळते जास्त अंतर मिळते 1,500 पॉईंट मध्ये मार्केट पाहिजे तुम्हाला काय घ्यायचं नाही तुम्ही जर बघत बसले खाली आले खाली आले तर काय पडत लॉस होत नाही तुम्हाला त्याच्या पुढे गेलं तर बाहेर पडत 1,500 पॉईंट बांगड्या वगैरे घालून घेतल्या ना? लॉस होतच नाही ही स्ट्रॅटेजी चांगली आहे कोणती शॉर्ट आय फाउंडर शॉर्ट आय फाउंडर हे स्ट्रॅटेजी बरेचसे लोक ते फळं आहे ना बाउलमध्ये वापरतात ठेव, दादाला सांग. त्याच्यामध्ये फक्त त्याच्यामध्ये थोडे तिखट असते ही शॉर्ट आयर्न पण तुमचं जर फिक्स लो असेल तर मार्केट वरच जाणार आहे तरी तर बुलिश स्ट्रॅटेजी दिलेली आहे अरे तू घे ना पुढचं chapter. तिथं लॉंग कॉल शॉर्ट फूट स्प्रेड त्या स्ट्रॅटेजी वापरण्यात पण तुम्हाला माहिती पाहिजे फिक्स मार्केट वरच जाणार आहे जर तुमच्या विरुद्ध मार्केट गेलं तर लॉस तुमचा निश्चित आहे. हा आता तुम्हाला माहिती आहे लॉंग कॉल समजा द्यायचे आपलं उदाहरणार्थ बाय केला 200 पॉईंट पुढचं पाहिजे बरोबर याला बाय केलं
कलर वाटतं मी रिपीट करतो पूर्ण छान Long छान call घातल्या. पण ज्वेलरी तुम्हाला काढली बाय- का ग सगळी? काय झालं ज्वेलरी काढली का म्हटलं सगळी? 100% प्रॉफिट नेट प्रॉफिट भरपूर मिळेल तुम्हाला आणि काय किती प्रॉफिट मिळेल परंतु लॉस एक म्हटलं ज्वेलरी काढली का सगळी? 1,000 लॉस पाहिजे बाय केला नाही का सेल केला नाही सेल काही दाखवतो तुम्हाला सिंगल जर आपण यादी मध्ये डबल मम्मी कुठे गेली? आपण काय करतो आहे ऑप्शन चेक करू टक्केवरचं ऍड म्हणजे आपण सेल करू चला जाऊ दे सेल करू हे तर आपण ऍड म्हणजे स्ट्राईक प्राईस सेल केली आपलं वाटलं की मार्केट खाली सेल करतो खाली एक लॉट सेल केला किती पैसे लागले आपला बोला. 2,01,000 लागले नेट जम प्रॉफिट होईल तुम्हाला 11%. 70% शक्यता आहे प्रॉफिट व्हायची परंतु लॉस तुम्हाला जास्त होऊ शकतो. 25,185 पुढे जर गेलं मार्केटमध्ये तुम्ही बाहेर पडलं पाहिजे एवढं झालं पाहिजे ज्याच्या अगोदर मार्केट कुठेही राहू दे तुम्हाला प्रॉफिटच होणार फक्त आपण एक कॉल सेल केला एक साठी आपलं मार्जिन किती लागलं 2.25 लाख रुपये लागले 4 ऑर्डर लावलं काय फरक पडतो 6 लाख मिळेल तुम्हाला ते 6 लाख रुपये सुरक्षित आहे कोणतं तरी प्रॉफिट अँड लॉस एल म्हणजे प्रॉफिट आणि लॉस टोटल PNL प्रॉफिट आणि लॉस भरून ठेवलं लक्षात सर्वांच्या वापरा किंवा शॉर्ट ट्रायंगल वापरा फक्त ही लॉस पहिली घेतली ती आपण वापरायची नाही कधी वापरायची एक्सपायरीच्या दिवशी ज्या आपण प्रियंकाला सांगितलं काल सांगितलं होतं त्या स्ट्रॅटेजीमध्ये नफा झाला लावला होता याच्यावरती डेमो अकाउंटमध्ये त्याच्यामध्ये त्याच खाली आलं तर टोटल पुढे गेलं नफा झाला त्यांनी सांगितलं तर त्या स्ट्रॅटेजीला सगळं अप्लाय करायच्या बघायच्या त्याची प्रॅक्टिस करायची त्यावेळेस तुम्हाला सेलिंग समजेल सेलिंगमध्ये भरपूर काही शिकवायला तुम्हाला भरपूर शिकवायचं कमीच आहे कारण तुम्हाला पोझिशन ॲडजस्ट कशा करायचं ते समजलं पाहिजे पुढे अचानक जर मार्केटमध्ये काही झालं तर पोझिशन पटपट तुम्हाला पहिले प्रॉफिट बुक करून दुसरे तुम्हाला कॉल कुठे ॲड करावं लागतात सेल करावं लागतात किंवा बाय करावं लागतं तर तुम्ही जसं जसं तुम्हाला एक्सपिरियन्स तसं तुम्ही शिकाल बरोबर अगं लेक्चर चालू आहे माझं. एक बेसिक सेलिंग म्हणून ते 4-5 स्ट्रॅटेजी आहेत आपल्या 5 समजा ते 4 आणि हे अशा 5 स्ट्रॅटेजी इथं फोकस करायचं फर्स्ट स्ट्रॅटेजी सगळ्यात चांगली लॉंग साईड शॉर्ट चांगली शॉर्ट आयर्न शॉर्ट कॉर्नर आणि आपण शिकलेले दोन त्या 5 जरी झाल्या तरी भरपूर झाल्या फक्त याच्यामध्ये माणूस पैसे जास्त लागतात म्हणून लोक सेलिंग करत नाही सेम सेलिंग खरोखर सुरक्षित आहे तुम्हाला जर माहिती पाहिजे भारत कवडीचा नंबर येतो त्याला फोन करा आणि विचारा सरांनी काय शिकवलं तू काय करतोय मला काय करतो मध्ये आरामचे पैसे सगळ्या सेलिंग ऑप्शन सेलिंग करत असताना हे बघावं लागतं तुम्हाला आई बघावं लागतो त्या डेल्टा बघावं लागतो थिटा बघावं लागतो गामा बघावं लागतो वेगा बघावं लागतो त्या 5 गोष्टी ऑप्शन सेलिंग करताना बघावं लागतं तुम्हाला प्रीमियम डिटे जास्तीत जास्त आपला वाढीने असला पाहिजे बाय आहेत ना बाय तुम्ही पुढे बाईंच्या होती स्ट्रॅटेजी तुमच्या ऑप्शन चेंज घेऊ नंतर शेवटी घ्यायच्या थिटा बघा 500 याच्यामध्ये हा जास्तीत जास्त असला पाहिजे थिटा एवढा जास्त टाइम दिली काही अडचण असेल तरी विचारा तिथं आपण थांबणारच आज
उद्या आपली होईल. सर ऑप्शन सिलिंग मध्ये हमखास पैसे आहेत का गॅस रिटर्न? हो गॅरंटेड गॅरंटेड कमी मिळतात पण गॅरंटेड मिळतं म्हणून तर ऑप्शन सेलर फायदे बाहेर तोट्यात येतात त्याचं कारण आहे. तो गुगलवर दाखवलं की त्या दिवशी तुम्हाला दूधवाले आमच्याकडे. 92% लोक काय आहेत लॉसमध्ये आहे की नाही? मग कोणत्या knowledge आहे? ऑप्शन सिलिंगला मंथली 10% फिक्स रिटर्न आहे असं समजायचं. बिलकुल बिलकुल रिटर्नच्या हिशोबाने तुम्ही जर पाहिलं ना तर विषयच नाही. रिटर्नच्या हिशोबाने ज्याला काम करायचं त्यांनी सेलिंगच केली पाहिजे. ऑप्शन सेलिंग मार्केटमध्ये बाईंग मध्ये पैसे कमवतात फक्त ऑप्शन बाईंग करून. आणि 95% पीपल काय करतात सेलर आहे टू अर्न्स गुड मनी. हा चांगला आहे व्यक्ती पुण्याचा आहे आकाश म्हणून माझ्याकडे त्याशी बोललेलो पण आहे गुगलवर आहे कोरावर. ठीक आहे आपण एक द्या कोण माझं नाही सगळं. पंच्याऐंशी टक्के लोक 93% 85% थोडं कमी झालं सगळं. फ्युचर ऑप्शनला 93%. तिथे 90% व्यापारी पैसे गमावतात हे खरं आहे का? बघा पण मराठीमध्ये 70 ते 90% लोक काय करतात पैसे गमावतात. Our service values that about 10-20% lose money. It is of course impossible to get an exact number. ते नक्की सांगता नाही येणार परंतु 70 ते 90%. But as a rule of thumb, we believe 70-90% is close to the correct ballpark figure. 70 ते 90% लोक पैसे गमावतात. टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल खूप महत्वाचं आहे. फंडामेंटल हा टेक्निकल उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे 24 तारीख आहे 28 तारखेला. उद्या प्रीमियम एकदम फास्ट टक्के होतील. उद्या प्रीमियम एकदम सर्वात जास्त टक्के होणार. उद्या मंथली एक्सपायरी मार्केट शक्यतो साईड राहण्याचे चान्सेस आहेत उद्या. जर याच्यावर जर बाय 24,800च्या वर जर मार्केट गेलं तरच निफ्टीमध्ये उद्या बाय करायचं. 24,700च्या खाली जर गेलं 24,500 पर्यंत मार्केट जाऊ शकतं. त्याला ठेवा उद्यासाठी. उद्या आपली ट्रेडिंग बंद असणार आहे. उद्या एकही रुपयाची ट्रेडिंग करणार नाही. कारण एक्सपायरी मंथली एक्सपायरी आहे लय बोगस असते कार्यक्रम. जर आली मुवमेंट चांगली तर ठीक मारायचं गरीब सपोर्ट रेट त्याच्या खाली गेलं तर फुट बाय करायचं त्याच्यावर गेलं तर कॉल व्हायचा त्याच्यावर 800 त्याच्यावरच बाय करणार त्याच्यावर बाय करणार त्याच्यावर बाय करेल.
त्याच्यामध्ये ते रेषे मारूनच ठेवायच्यात. मोठा रेट ते रेषा मारतातच, त्याचे पैसे कमवले नाही जात. 823 825 वर जर तुम्ही बाहेर 870 मार्केट जाईल, इथपर्यंत मार्केट जाईल. आणि मारायला टाकले आता नाही पाहिजे तुम्ही ते काय असे मारायचे. उद्या सगळ्याची एक्सपायरी सेन्सेक्स सोडून मंथली एक्सपायरी विचार म्हणजे महिन्याभरातली ज्यांनी आपण जसे आता ऑप्शन सेल केले तसे जे महिन्यातल्या ज्यांनी ऑप्शन सेल केले मागच्या महिन्यात ते लोक त्या प्रॉफिट बुक करतील. त्याच्यानंतर एखादी मुवमेंट येऊ शकते मार्केटमध्ये दुपारनंतर. तोपर्यंत मार्केट साईडवर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तिकडलं काय चाललंय 2 मिनिटात बघू आपण. हा साईडवर मार्केट ग्लोबल मार्केटचं काय चाललंय कुठं ग्लोबल मार्केटला एक नजर टाकू आणि त्याच्यावर गेलं तर बाय करायचं खाली आलं ते करायचं. पॉझिटिव्ह आहे त्यासाठी पण पॉझिटिव्ह आहे सकाळ उद्यासाठी पॉझिटिव्ह कदाचित उद्या घेऊन देऊ शकतात मार्केट. हा ते तू कर जे येतं ते तू सांग. मी सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार आहे, सगळे प्रॅक्टिस करून. त्याच्याकडे ओरिजिनल नाही तर जाहिरात नाही मोठे हे येत नाही आपले ते माल आहे का जाहिरात केली जाहिरात कमीच नाही ना. टोटल मार्केट जवळपास काय आहे बुलिश आहे सगळं. युरोपचे मार्केट बुलिश आहेत, युएसचे मार्केट बुलिश आहेत, एशियन मार्केट कसे आहेत, एशियन मार्केट सुद्धा बुलिश आहेत बरं का. युरोप एशियन आणि युएस हे मार्केट बुलिश आहेत, व्हेरी बुलिश आहे. युरोपियन मार्केट हे पण बुलिश आहे. एशियन मार्केट सगळे बुलिश आहेत. बेरिश काय फक्त कमोडिटीमध्ये क्रूड ऑइल युद्धामुळे होईल ते याचं काही जास्त फरक नसतात. सुद्धा काय 25,000 गेले कोण फॉरेस्ट वाले जाण्याचं. तर जवळपास उद्यासाठी सगळे मार्केट पॉझिटिव्ह आहे. सुद्धा घ्या तो होऊ शकतं मार्केट. किती पॉईंट इथं 122 पॉईंटनी डाव वरती समजा आपल्या मार्केट उद्या सकाळी समजेल आपला. तर 1 मिनिट आपण एक दिवस काय चाललंय आज दाखवणार नाही. मार्केट क्लोज झाले ना दाखवून सिंगापूरचं. तिथं मायनस केलं झालं ना मायनस काय आहे हा पॉईंट जमा तेवढं जर तो मध्ये बदललं तर मार्केटवर जाईल. पण 629 आलेले मार्केट सध्या सिंगापूरची निफ्टी केलं आहे 629 ला. आपली निफ्टी किती 710 ती निफ्टी 68 पॉईंट खाली 619 ला म्हणजे कुठेतरी घ्या 628 जे आपला रेजिस्टन्स सपोर्ट मारलाय अगोदर साईडला घेतलं कुठेतरी तर इथं येऊ शकते मार्केट. उद्या जर गॅप झालं तर गॅप होताना शक्यतो 830च्या वरच होईल गॅप. 100 पॉईंट होऊ शकतं. नाही झालं तर मग खालची साईड BNC उद्या मार्केट. ठीक आहे आपण इथं लवकर संपला तू एकच घ्यायचं तर उद्यापासून ऑप्शन चेंज सगळ्यात महत्त्वाचा विषय मार्केटमधला ऑप्शन चेंज. त्यांची पेमेंट बाकी त्यांनी पेमेंट करायचे बरं का. ओके गुड नाईट सर्वांना. ऑनलाईन मेंबर तुम्ही ॲक्टिव्ह करा पेमेंट ॲक्टिव्ह करा. हो सर करतो हां.
ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रया ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय झालं का? ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते श्री गणेशा कोई देवा कहे कोई चिंतामणि कोई पप्पा कहे जो है दिल का धनी श्री गणेश देवांचा तू देव मोर यहाँ गात नथनी कानात झुमका केसामध्ये गजरा मराठ मोळीने सुन साडी भारी तुझा नखरा नाकात नथनी कानात झुमका केसामध्ये गजरा मराठ मोळीने सुन साडी भारी तुझा नखरा सुंदर झालो ग तुझा फॅन मी खरा स्वॅग तुझा लय जबरा प्रेमात तुझ्या लाख नजरा झालो ग तुझा फॅन मी खरा स्वॅग तुझा लय जबरा प्रेमात तुझ्या लाख नजरा